गेले 5 दिवस सलग पडणाऱ्या पावसामुळे कालपासून कोल्हापुरात विश्रांती घेतली आहे। पंचगंगा नदी ही 42 फूट 7 इंचावरून वाहते। पावसामुळे कोल्हापूर गगनबावडा आणि कोल्हापूर रत्नागिरी ही 2 मार्ग रस्त्यावर पाणी आल्यामुळे बंद करण्यात आले। मात्र ते पुन्हा पूर्ववत सुरू करण्यात आले आहेत आणि पावसाने कोल्हापूर जिल्ह्यात जरी विश्रांती घेतली असली तरी 97 जिल्ह्यातील अंतर्गत मार्ग हे बंद असून त्या ठिकाणची एसटी वाहतूक देखील आता सध्या ठप्प आहे। आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी रणजित माजगावकर यांनी, पाहूया। सुरू असलेल्या मुसळधार पावसाने आज थोडी विश्रांती घेतलेली आहे, त्यामुळे आज कोल्हापूरकरांना सूर्यदर्शन झालेलं आहे। मी सध्या पंचगंगा नदी क्षेत्रा परिसरात आहे। या परिसरात जर आपण पाहिलं तर पाण्याचा फुगोटा जो आहे तो मात्र अतिशय संत गतीने कमी होताना आपल्याला दिसत आहे। सध्या पंचगंगा नदीची पातळी जी आहे ती 42 फूट 7 इंचांवरून वाहताना दिसतीये। आपल्याला माहिती आहे की पंचगंगेची इशारा पातळी जी आहे ती 29 फूट आणि धोक्याची पातळी ही 42 फूट आहे। त्यामुळे काल पंचगंगा नदीने धोक्याची पातळी ओलांडली होती, मात्र रात्रभर पावसाने उसंत घेतल्यामुळे सध्या पंचगंगेची पातळी ही 42 फूट 7 इंचांवर स्थिर होत असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। कोल्हापुरात पाणी घुसेल की काय, पूर निर्माण होईल की काय अशा पद्धतीची शक्यता वर्तवण्यात येत होती, मात्र कालपासून पावसाने विश्रांती घेतल्यामुळे कोल्हापूरकरांना थोडासा दिलासा मिळालेला आहे। कॅमेरामन सचिन सावंत सोबत मी रणजित माजगावकर, साम टीव्ही। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।